नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अलिबागपासून जवळ असलेलं कुरुळ या गावातून. गाव तसं लहान पण निसर्गाने वेढलेलं असं हे गाव. या गावातल्या दोन वहिनींना आज आपण भेटणार आहोत. एक आहेत शीतल पाटील आणि दुसऱ्या वहिनी आहेत दर्शना पाटील. या दोन वहिनींपैकी कोण जिंकणार पैठणी काही वेळात स्पष्ट होणार. चला अधिक न बोलता सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया पहिल्या वहिनींना. आता नाव सांगा. माझं नाव शीतल शैलेश पाटील. माहेरचं नाव शीतल भगवान ठाकूर. माहेर कुठलं? माहेर कुणे, उसर कुणे म्हणून आहे गाव आहे. हो. अच्छा, मग आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर शैलेश नमस्कार. पाटील. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. तो माझा भाऊ. नमस्कार. ही माझी मुलगी सारा. अरे सारा. ते माझे दीर, आई का होणार? छोटे दीर आणि जावा आहेत मागे. नमस्कार. नमस्कार. आणि पप्पा माझे. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली, आता घरात जाऊन गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. काय मग बालपण कुठलं? बालपण माझं खरं तर आम्ही कुरुळमध्ये वाढलो आणि लहान खोटं? असताना. खोटं? खोटं नाही. तुम्ही बोललात ना खरं तर. तसं तुम्ही विचारलं ना खरं. बरं. हा, आणि मग हा, आणि त्याच्यानंतर मग आम्ही अलिबागला शिफ्ट झालो. कुठे? अलिबागला जाधवनगर म्हणून आहे तिथे. बर. आणि मग आवड कसली होती तुम्हाला? मला निवेदन. हो, निवेदन, अँकरिंग. काय सांगता? हो. आता ना मला असं वाटतं की निवेदनाची जर तुम्हाला आवड होती हा. तर इथे जागा आहे जिथे निवेदक बसतो, बरोबर आहे की हो नाही? ना. तुम्ही जरा उठा 1 मिनिट. नाही नाही नको, अरे. खरंच नको, राहू देत. 1 मिनिट उठा सांगतो तर 1 मिनिट उठा. जरा आमचं कधीतरी ऐका. इकडे या, या बाजूला या. थांबा, तुम्ही इकडे बसा. बसा. बसला? हा. तुमचीच खुर्ची आहे, घाबरू नका. मी आपलं पाहुणे. नाही पण मी प्रश्न नाही विचारणार, तुम्ही विचारा. आज हे बघा, तुम्ही निवेदन करायचं या कार्यक्रमाचं. आज निवेदन मी करणार नाही आणि त्यासाठी याच टप्प्यावरती आपण खरं तर मिस्टरांना बोलवतो. हो ना. बोलवा त्यांना. तुमच्या शेजारी असणार. त्यांना बोलवा, मी कुठेही बसवेल त्यांना. बोलवा. हो या. बसलेले आहेत. आणि आता मी इथे नाहीये, आज मी आलेलो नाहीये, इथे बसलेलो आहे. कार्यक्रमाची सूत्र तुमच्याकडे दिलेली आहेत. हा. बापरे. आणि हे जे आहेत आज पाहुणे म्हणून आलेले आहेत, तर यांची मुलाखत तुम्ही घ्यायची. कशी घ्याल? आज आपण आलेलो आहोत होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये. कुरुळ या गावी आलेले आहोत. तर आज आपण शैलेश पाटील यांच्या घरी आपण बसलेलो आहोत. आज त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूयात. तर सर, आपलं नाव? शैलेश पाटील. आपण जॉब कुठे करतात? मी पनवेल पनवेल कंपनीमध्ये. तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? कुरुळ येथे झालं. कुरुळ येथे. आणि त्याच्यानंतर पुढे? 10वी ते 12वी JSM कॉलेज आणि त्यानंतर आंबेडकर कॉलेज लोणेरेला ग्रॅज्युएशन केलं. समजलं सर. तुम्ही काय विचारू नाही का शकत? नाही नाही ते विचारा, होऊन जाऊ द्या, सोडायचं नाही आज. विचारा. हा. नाही बोलू दे. पैसे बक्षीस देऊ. हो पैसे. हा. कसले? इंट्रोडक्शनचे पैसे द्यावे लागतात ना. हे साधं इंट्रोडक्शन, अजून गेम बाकी आहे. बाऊल समोर आहे. आणि त्यांच्या बरोबरच आहेत आदेश बांदेकर सर. यांनाही मी इथे आमंत्रित केलेलं आहे. ते सुद्धा आपलं इंट्रोडक्शन थोडंफार देतील इथे. तर इंट्रोडक्शन म्हणून आपलं पूर्ण नाव सर? इंट्रोडक्शन म्हणून कसं द्यायचं? म्हणजे सुरुवात. म्हणजे कशी? तुमचं नाव सांगा. माझं नाव आदेश चंद्रकांत बांदेकर. आपलं प्राथमिक शिक्षण? शाळेत गेलं. म्हणजे प्राथमिक शाळेत गेलं. तर- सुचित्रा, काळजी करू नको, बक्षीस मिळालं की पैठणी घेऊन घरी येतो. हा, बोला. गेम सुद्धा ठरवलेला आहे त्यांच्यासाठी. काय ठरवलंय? नाही, पुढे घेऊ ना आपण गेम. अच्छा, पुढे आहे का? म्हणजे त्यांचा आवाज असा भात्यातली हवा जावी तसा का जातो मला माहित नाही. विचारा पुढे. थांबा, सोडू नका. तुम्हाला काय टेन्शन आलंय? घाम फुटतोय, हा तशाचे करताय. घाबरू नका, निवेदक आपल्या ओळखीचा आहे. बरं, इतक्या छान गप्पा मारल्यात, एकदा जोरदार टाळ्या. कारण निवेदिका म्हणून तुम्ही कॉलेजमध्ये कधी निवेदन केलंय? कॉलेजमध्ये नाही, पण आता मी जिथे शिकवते ज्या शाळेत, तिथे दरवर्षी गॅदरिंग मध्ये अँकरिंग करते. तुम्हीच करता? हो. मी तुम्हाला आवड होती. हो. बघा, आज तुम्ही इतकं मोठं निवेदन केलेलं आहे की मिस्टरांना सुद्धा घाम फुटला. आणि मला पण. तुम्हाला पण? बरं, मला सांगा, तुमचं ऐकायला आहे ना. दोघांचं कसं जमलं?
कसं जमलं म्हणजे माझी चुलत आत्या आहे, गावातच आहे इथे. त्यांनी सुचवलं होतं स्थळ यांना की अशी अशी मुलगी आहे. अशी म्हणजे कशी? अशी अशी म्हणजे गुण सांगितले कशी होते. आहे हो? थांबा एक मिनिट आता गप्पाचा. कशी आहे? आहे बरी आहे. हे काय उत्तर आहे का? स्वभाव असाच आहे का हो? हसरा. वास्त्र स्वभाव वास्त्र आहे. पण चिडतात कधी? कधी कधी काय होतं चिडलं की? किती गोड रिॲक्शन आहे. बरं ठीक आहे, या दोघांची आता आपण गप्पा मारतोय बरोबर. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. हा विचार. आता बक्षिसांसाठी जे प्रश्न सुरू होत आहेत, हा प्रश्न आहे की तुमच्या स्वयंपाकघरात वेगवेगळ्या आकाराचे गोल पितळेचे डबे किती आहेत? 4 आहेत. हा 4. अभिनंदन. थांबा, सॉरी, अभिनंदन करा. हा व्हेरी गुड. थांबा, सोडा ना. किती वेळ बघतो? सोडतच नाहीत आपलं. मी बसलोय बाहेरून आलेला माणूस. मी पुढे म्हणत होते ना अभिनंदन, तुम्हीच म्हणाले अभिनंदन, मी फक्त हातच पकडला. म्हणजे किती वेळ? 1 तास? तुम्ही तो थांबायला पाहिजे ना सगळे थोडं. मोठी मोठी माणसं घरातली उभी आहेत आणि हात धरून बसलेत तुम्ही. पण अभिनंदन, खूप छान. दुसरा प्रश्न दोघांसाठी. या चिठ्ठीमध्ये एक शब्द आहे, तो शब्द उखाण्यात येईल असा उखाणा घ्यायचा. घ्या. काय? पुरी. पुरी. घ्या. आवडते मला भाजी पुरी. शीतल आहे माझ्या प्रेमाची राणी खरी खरी. वा वा, छान, मस्त घेतला तो खाना तुम्ही. घ्या आता तुम्ही. काय आहे सांगा त्यातला शब्द? कथा. कथा. बरं. ऐकली आहे मी शिवाजीची कथा. हम्म. शैलेश रावांचं नाव घेते, त्यांच्या चरणी आहे माथा. बापरे, बाबा काय भाग्यवान. हा बरं, आता तुमच्यापैकी कोण माझ्या बरोबर नाही, एकही शब्द पण इंग्लिश? त्या अगोदर सर आपल्या समोर एक उखाणा घेतील. चिठ्ठी उचलायची सर आणि उखाणा घ्यायचंय. चला, उखाणा घ्यायला तर सांगितलंय, पण बक्षीस काय मागायचं ते मी मागणार आहे नंतर. आणि ते बक्षीस तुम्हाला द्यावं लागणार. हो ना. बघा, हो हो. लक्षात ठेवा. काय आहे? सरळ. सरळ. कुरुळवरून सरळ गेलं की लागतं अलिबाग. आज इथे बसलेलो आहे, पण खात्रीने सांगतो देव हे जर कधी उशिरा आले ना तर वहिनी करतात ह्यांचा राग राग. उठा, इकडे या. आता एकही शब्द इंग्लिश येणार नाही अशा पद्धतीने माझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. कोण बोलणार? मी होतो. तुम्ही. किती वर्ष आले लग्नाला हो? 3. 3 वर्ष. का केलं लग्न? सर्व करतात. लग्नाची प्रथा आहे ना. लग्नाची प्रथा आहे म्हणून. बरं, ठीक आहे. बर, इथून कसे काय तुम्ही काय करता? मी कारखान्यात काम आहे. मग तिकडे कसे जाता तुम्ही? राज्य परिवहन. राज्य परिवहनने काय करता? प्रवास करतो. आणि काय मग तिकडे फुकट करता प्रवास? नाही, मग पैसे भरून. मग पैसे भरलेत की काय देतात तुम्हाला? पैशांचा मोबदला देतो. पैशांचा मोबदला देतात. काय देतात मोबदला तुम्हाला? पोचपावती देतात. पोच पावती देतात. हा, आणि मग पोच पावती दिली की कुठे पोचता तुम्ही? परिवहन स्थानकात. स्थानकात जाता. त्या स्थानकात उतरले की काय करता? तिथून पुढील प्रवास करतो. राज्य परिवहन नाही, कसं जाता? कारखान्यापर्यंत. राज्य परिवहन आहे. आणि कारखान्यात काय काम करता? भाजी चिरता. काय करता? हो म्हणाले ते. काहीतरी होऊ दे, पण अभिनंदन, तुम्हाला बक्षीस मिळालं. का आता तुमच्याशी गप्पा मारणार आहे. अच्छा. किती वर्ष झाली लग्नाला? 2. का लग्न केलं? इच्छा होती. हा, इच्छा होती म्हणून. अजून काय काय इच्छा आहेत तुमच्या? एक उत्कृष्ट आई, चांगली पत्नी. ती कधी होणार? हळूहळू हळूहळू. 3. उत्कृष्ट शिक्षिका. बर. 4. चांगली सून. हे तर कठीण आहे. बरं. 5. प्रयत्न करूया ना. बरं, 5. चांगली नागरिक देशाची. व्हेरी गुड. या 5ही गोष्टी वहिनीने ज्या सांगितल्या यामध्ये स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी करण्याची जबाबदारी दिसत होती. वहिनी अभिनंदन, धन्यवाद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे बक्षीस देणार, पण माझं बक्षीस मिळाल्यावर मी म्हटलं होतं मी उखाणा घेतला की माझं बक्षीस. हा ठीक आहे, उत्सुकता ताणून ठेवा. आज मी यांच्याकडे काय मागणार या दोघांकडे हे लवकरच सांगतो. आता हे बक्षीस देतो. अभिनंदन, धन्यवाद. भेटूया पुढच्या वर्षी. नमस्कार. नाव सांगा. दर्शना प्रसाद पाटील. माहेरचं नाव? दर्शना संदीप सरपाटील. माहेर कुठलं? अलिबाग. अलिबाग. द्या ओळख.
हे मिस्टर, नमस्कार. या आजी सासूबाई, नमस्कार. हे सासरे, नमस्कार. आई, हा. ह्या आजी आहेत, ही मम्मी माझी, नमस्कार. हे पप्पा, ह्या आत्या, ती पण आत्या, थांबा इकडे एक मिनिट. ह्या काकी हो. सासू. इथे उभ्या राहा वरती. वर उभ्या राहा. बघा कोण कोण राहिलंय. या मामी, या मावस सासू आणि मावस सासरे आणि हे भाऊजी. आणि हे कुरुळ परिवारातलं आणि हे सगळं सगळं मोठं आमचं. कुटुंब. चला सुरुवात करूया आता गप्पांना घराचं. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं तुमचं? अलिबाग. अलिबागला कुठे? कोळीवाडा, मेटपाडा. लग्न कसं जमलं नेहमीचा प्रश्न आहे, पण अपरिहार्य असा हा प्रश्न आहे. कसं लव्ह जमलं? मॅरेज कम अरेंज. म्हणजे काय असतं ते? कॉलेजमध्ये असताना कुठलं कॉलेज? जनता शिक्षण मंडळ, JSM कॉलेज. JSM कॉलेज. तुम्ही आणि ते एकाच वर्गात होता का? हो मग अभ्यास पण एकत्रच करायचा? हो व्हेरी गुड. निकाल एकदम लागला दोघांचा? हो. हा. कोणी कोणाला विचारलं? त्यांनी विचारलं कधी? TY नंतर. जरा बोलवा मिस्टरांना. हो. नमस्कार. नमस्कार. एकच कॉलेज? एकच कॉलेज. तुम्ही विचारलं? हो. किती दिवस मनात ठेवलं होतं विचारायच्या आधी? नाही असं काय मनात असं नव्हतं. हां. कॉलेज संपल्यानंतर म्हणजे असं वाटायला लागलं. मग तुम्ही लगेच होकार दिला? नाही, पहिला फ्रेंडशिप आहे, फ्रेंडशिपच राहू दे, कशाला उगाच आपण हे करायचं. असं तुम्ही सल्ला दिला? बरं. ग्रुप मध्ये होतो ना, मग परत असं करणं असं योग्य नव्हतं वाटत त्यावेळी. बरं. हा. पण नंतर मग मला पण थोड्या दिवसांनी असं वाटायला लागलं. काय की पाणी आणखीन किल्ल्याच्या पासून लांब गेलं? मग नंतर होकार दिला. होकार दिला. मग घरी कधी कळलं तुमच्या दोघांच्या? माझं शिक्षण पूर्ण आल्यानंतर. मग घरून दोघांच्याही परवानगी मिळाली? हो. हा, मिळाली. बरं बरं. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर द्या पटकन. हा. तुम्ही सांगा, या ज्या पायऱ्या आहेत या किती आहेत? रोज जाता वर खाली करता? जाता ना इथून? हो हो. किती आहेत या पायऱ्या? 10. हा? 10. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. पायऱ्या मोजत जाता की नाही? एक एक चिठ्ठी घ्या आणि तो शब्द उखाण्यात येईल असा उखाणा घ्या तुम्ही. हा. काय आलं? लेबल. लेबल. वहीवर लावले लेबल. हा. लग्न झाल्यापासून दर्शनाला नाही लागत फळीवरची डब्बा काढायला टेबल. अरे वा. कारण यांची उंची लक्षात घेतात ती कामं यांच्याचकडे असतात. वा, व्हेरी गुड. तुम्ही घ्या एक चिठ्ठी घ्या. आळणी. हा घ्या. डाळीत मीठ टाकलं नाही तर डाळ होते आळणी. हा. प्रसादरावांचं नाव घेते, पीठ चाळायला लागते चाळणी. अरे वा. वा वा वा. बरं आहे चाळणी. हा. आता एक काम करा, तुमच्यापैकी कोण माझ्याशी गप्पा मारणार? एकही शब्द इंग्लिश येऊ द्यायचा नाहीये असा खेळ आहे. कोण बोलेल माझ्याशी? तुम्ही. बरं मला सांगा, तुमचं बालपण कुठे गेलं म्हणालात? अलिबाग. अलिबागला कुठे? मेटपाडा. मेटपाडा. मग इथून कसं जायचं तुम्ही मेटपाड्याला? रिक्षाने. रिक्षा. मीटर पडला. चला एक चान्स तुम्हाला. हा. तुम्ही काय करता आता? मी आता गॅलेक्सी मोटर, टाटा मोटर्स इथे शोरूम आहे. हा. तिथे असं. शोरूम का? धन्यवाद. घ्या. तुम्हाला आता काचेच उभं करतो. चला हे बक्षीस गेलं, पण आधीचं 1 2 3 4 5 हे बक्षीस मिळालं. अभिनंदन.